भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन भारतातच नाही तर जगात हा महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो। प्रत्येक समाजावर त्यांनी उपकार केलेले आहेत, पण त्यामध्ये हे बौद्ध उपासक आणि उपासिका यांना प्रवाहात आणण्याचा जो त्यांचा प्रयत्न होता ते साध्य करून त्या समाजाची त्यांनी प्रतिष्ठा वाढवली। त्यामुळे बौद्ध उपासक आणि उपासिका यांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात खेडोपाडी तालुका शहर यामध्ये त्यांचा जयंती असो की पुण्यतिथी असो हे चांगल्या प्रमाणात केल्या जातात। असाच कार्यक्रम अमरावती येथे यशोमती ठाकूर यांनी आयोजित केला होता। सोबत अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंतरावजी वानखडे। काय सांगाल? जे आमच्या अमरावती जिल्ह्यात नवीन अकोला म्हणून आहे तिथं आमचे शापाणी आणि खोबरागडे यांनी बाबासाहेबांच्या अस्थी आणल्या होत्या। ती आणल्यामुळे आपल्या इथंच बाबासाहेबांचं दर्शन घ्यावं सर्व लोकांना, म्हणून अमरावती जिल्ह्यात आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांच्या नेतृत्वात अभिवादन रॅली दरवर्षी निघत असते। यावर्षी सुद्धा रॅली लाखोच्या संख्येने निघत आहे। बाबासाहेबांना अभिवादन आम्ही तिथं करणार आहोत। जो रैली निकलती है तो आप पहली बार पहला मैं ताई जी को, ऑनरेबल मैडम जी को धन्यवाद बोलना चाहता हूँ। मैडम हैज इनवाइटेड मी। मेरा नाम है प्रदीप ईश्वर, मैं कर्नाटक का एमएलए हूँ। मैं बाबा साहेब मुझे बड़ा इंस्पिरेशन है। मैं एक पुअर फैमिली से आया था। बाबा साहेब अम्बेडकर का आशीर्वाद से मुझे टिकट मिला, मैं एमएलए बन गया, अभी जनसेवा कर रहा हूँ। मेरा जैसा गरीबी लोगों का बाबा साहेब अम्बेडकर भगवान है। मैं बाबा साहेब अम्बेडकर को भगवान चाहता हूँ। सबको परिनिर्वाण दिवस का शुभाशय बोलता हूँ। एंड थैंक्स फॉर मैडम जी एंड मदरली हॉनर फॉर मी। थँक्स फॉर इन्व्हाइटिंग मॅम। यावर्षी देखील बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। आता इथून आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही नया अकोल्याला जातोय। भारतरत्नांच्या तिथे अस्थी आहेत आणि त्या अस्थी आम्हाला प्रेरणा देत आहेत की हे संविधान बळकट राहिलं पाहिजे। तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे जातीवाद केला जातोय आणि कशा प्रकारे समाजामध्ये विभाजन केलं जातोय आणि कशा प्रकारे दादागिरी करून इलेक्शन जिंकले जात आहेत। आम्ही त्याच्या पलीकडे आहोत। आमच्यासाठी आमचा देश, आमचं संविधान हे महत्त्वाचं आहे आणि या संविधानाच्या सुरक्षतेसाठी हे संविधान एकत्र राहिलं पाहिजे, हा समाज बळकट राहिला पाहिजे, म्हणून आपण कटिबद्ध आहोत। आंबेडकरांचा असेच विविध ठिकाणी अमरावती जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन केलेलं होतं। धामणगाव रेल्वे येथे रक्तदान शिबिर त्यांना आदरांजली वाहिली। दर्यापूर येथे डॉक्टर इक्बालजी पठाण यांच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा महापर्व निर्माण दिन साजरा करण्यात आला। तर पूर्ण जगात त्यांच्यासारखा आजही कोणी झाला नाही ना पुढे होणे आहे। त्यांना जे घटना लिहिली किंवा देशासाठी, समाजासाठी आणि सगळ्या लोकांसाठी ते करत होते। आज त्यांचा महापरिणाम दिनचे निमित्ताने आपण 6 डिसेंबर मनवतो। त्या हिशोबाने आपण एकता हॉस्पिटलमध्ये एक प्रोग्राम करण्यात आलेला आहे। मी इथं सगळे आलेले लोकांना माझं धन्यवाद देतो आणि आज 6 डिसेंबर आहे म्हणून आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण प्रोग्राम ठेवला। माझे मित्र आलेले गणेश भाऊ, अमोल कंटाडे यांचा मोठा काम आहे, एक पेपर आहे पूर्ण 5 जिल्ह्यात आहे, ते नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात। इथं आलेले सगळे मंडळी सगळ्याचा आभार मानतो आणि आपण 2 मिनिटं अमोल बोलीन मला असं वाटते, ठीक आहे म्हणून श्रद्धांजली सगळे मिळून आपण सामूहिक श्रद्धांजली देऊ त्यांना 1-2 मिनिटासाठी।